राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उद्या मतमोजणी। महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या महानिवडणुकीचा महा-एक्झिट पोल झी 24 तासवर। थोड्याच वेळात पहा झी 24 तास आणि जेडीएसचा महा-एक्झिट पोल। मुंबईत ठाकरे बंधूंचा एम फॅक्टरवर लक्ष। बीएमसी काबीज करण्यासाठी उद्धव आणि राज यांची विशेष रणनीती। मराठी मुस्लिम फॅक्टरवर लक्ष केंद्रित करणार। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची खास रणनीती। शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढणार। लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा, वरळी भागात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न। भाजपसोबतच्या युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही। अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळपास पाऊण तास चर्चा। पालिका निवडणुका एकत्रित लढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती। मुंबईत राष्ट्रवादी आणि महायुती एकत्र लढण्याची शक्यता। आशिष शेलार आणि सुनील तटकरे यांची निवडणुकीबाबत बैठक। मुख्यमंत्री फडणवीस अजितदारांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग। पुढील 3 दिवसात जागावाटपाचा तिढा सुटणार। काही जागांवर तडजोड करावी लागणार। चंद्रशेखर बावनकुळे यांचं युतीतील नेत्यांना आवाहन। मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार। रमेश चेन्नीथला यांची घोषणा। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय। चेन्नीथलांकडून स्पष्टीकरण। संभाजीनगरमध्ये आज भाजप शिवसेनेची दुसरी बैठक। जागावाटपावर चर्चा सुरू। 50% जागांवरील तिढा सुटण्याची शक्यता। बारामतीत मतदान केंद्रावर मतदारांची भली मोठी रांग। मतदान केंद्रापासून 100 मीटरमधील मतदारांना मतदान करता येणार। उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहण्याचा अंदाज। बारामतीत बोगस मतदानाचा प्रकार। एका मतदाराचं मतदान कोणीतरी करून गेल्याचं समोर। अहिल्यानगर देवी क्लब मतदार केंद्रातली घटना। यवतमाळमध्ये मतदान केंद्रात काँग्रेस अपक्ष उमेदवार तुफान राणा हाणामारी। 3 जण गंभीर जखमी। पनवेलमध्ये एका वडिलांच्या नावावर 268 मुलांची नोंद। प्रभाग क्रमांक 2 मधली धक्कादायक माहिती। अनेक नावं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील तरुणांची। विरारमध्ये एकनाथ शिंदे लिफ्टमध्ये जाताना गोंधळ। लिफ्टमध्ये जाता जाता एकनाथ शिंदे खोळंबले। लिफ्टजवळ पोलिसांची तारांबळ। आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटेंची धडपड। हायकोर्टाची कॉपी मिळता सुप्रीम कोर्टात घेणार धाव। 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती करणार। माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन। मुंबईतील माहीम निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास। शालिनीताई पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी।